आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। बारामतीच्या शारदा नगरमध्ये अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रयत्न करतील अशी पोस्टर्स लावण्यात आले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। या पोस्टरवर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे या सगळ्यांचे फोटो लावण्यात आले आहेत। अजित पवार गटानं विकास निधी वाटपात न्याय मिळत नसल्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। अजित पवार गटातील नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। यावेळेला त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना जास्त निधी मिळतो तर अजित पवार गटातल्या आमदारांना कमी निधी मिळतो अशा प्रकारची खंत व्यक्त करण्यात आली। अजित पवार गटाची 21 नोव्हेंबरला देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अजित पवार सर्व आमदारांची विकास निधी वाटपाच्या संदर्भात चर्चा करतील अशी शक्यता आहे। अजित पवार नाराज नाहीत। ज्या लोकांना पोटदुखी होते ते लोक अशा प्रकारची वक्तव्य करत असतात असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामान्य परिस्थितीची माहिती दिल्याचं कळतं। अजित पवार नाराज असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं असं स्पष्टपणे रोहित पवार यांनी नमूद केलं। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी त्यावर टीका केली। ते राजकारणात लहान आहेत, त्यांनी थोडा धीर ठेवावा, 2-4-5 वेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलावं असा सल्ला प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय। सर्वाधिक गोंधळलेला विरोधी पक्ष राज्यात असल्याचा टोला अनिल पाटील यांनी लगावलाय। विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सांभाळावा अशी टीकाही त्यांनी केली। शिंदे गट आणि राष्ट्रवादीतून गेलेले काही नेते भाजपमध्ये जातील असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। 2024 मधल्या लोकसभा निवडणुकांच्या नंतर हे नेते पक्ष बदलतील असं वक्तव्यही त्यांनी केलं। कोकणातल्या प्रस्तावित कोका कोला प्रोजेक्टला लवकरच सुरुवात होईल अशा प्रकारचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत। या प्रोजेक्टच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कोकणात उपस्थित राहतील असंही त्यांनी नमूद केलं। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात नैसर्गिक संकटानं बागायती शेतीचं नुकसान झालं। मात्र इथल्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीच्या निकषानुसार अनुदान दिलं जातं। खरेदी विक्रीचे व्यवहार होताना बागायतीच्या प्रमाणे कर आकारला जातो, तर मदतीसाठी जिरायतीचे निकष लावले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांसह बांधकाम कामगारांनी आंदोलन केलं। ठेचा भाकर आंदोलन करण्यात आलं। बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना बंद केल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आणि याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। दिवाळी तर सरकारची, शेतकऱ्यांचं दिवाळं असं म्हणत लातूरमध्ये शेतकरी संघटनेनं चटणी भाकर खाऊन निषेध केला। दिवाळी संपत आली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा पडलेला नाही आणि याचाच शेतकऱ्यांनी निषेध केलाय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे। पहाटेच्या सुमारास घरातले सगळेजण झोपलेले असताना चोरट्यानं घरात प्रवेश करत देव्हाऱ्यातील दागिने लंपास केले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। लातूरच्या उदगीर शहरात महालक्ष्मी मंदिराच्या भोवती म्हशी आणि रेडे फिरवण्याची प्रथा आहे, ती आज पाळली गेली। हलगी आणि तुतारीच्या तालावर म्हशी आणि रेड्यांना मंदिराच्या भोवती त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। वेंगुर्ल्यातील शिरोडा केरवाडीत एका झोपडीला भीषण आग लागल्याचं समोर आलंय। या आगीमध्ये मासेमारीसाठीचं विविध प्रकारचं साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 30 लाख रुपयांचं नुकसान झालंय।
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात गुहा गावात मोठा तणाव निर्माण झाला। गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या कानिफनाथ मंदिरावरून वाद सुरू आहे। या वादातून जमावानं पुजारी आणि भाविकांना मारहाण केली। या घटनेमुळे गुहा गावात तणावाचं वातावरण आहे। फटाक्यांच्यामुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पर्यावरण विभाग पूर्णतः अपयशी ठरला। दिवाळीच्या पहिल्या दिवशी भोसरी परिसरात सर्वाधिक म्हणजे 394 इतकी घनता नोंदवली गेली, तर अन्य ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे। त्यामुळे पालिकेचा पर्यावरण विभाग नक्की करतो तरी काय असा प्रश्न पडतोय। अमरावतीमध्ये आदिवासी आणि पारधी बांधवांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली। राजकमल चौक, श्याम चौक, अमरावती बस स्थानक परिसर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पारधी बांधवांना कपडे आणि अन्नदान करून यशोमती ठाकूर यांनी ही दिवाळी साजरी केली। किराणा साहित्याचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांची दिवाळी काहीशी कडवट झाली आहे। मात्र भाज्यांची आवक घटलेली नसतानाही दरात मात्र सातत्यानं वाढ होते आहे। टोमॅटो आणि कांदा वगळता इतर सर्व भाज्यांचे दर हे 5 ते 10 रुपयांनी वाढलेत। आठवड्याभरात 5 रुपये किलोनं विक्री होणार आहे। टोमॅटो आता 25 रुपये किलोनं मिळत आहेत। महाबळेश्वरच्या धर्तीवर भीमाशंकर इथे स्ट्रॉबेरी उत्पादनाला चालना देण्यासाठी स्ट्रॉबेरी क्लस्टर सुरू करण्यात आला आहे आणि त्यामुळे या भागातल्या पर्यटनाचा विकास, रोजगार निर्मिती याला चालना मिळेल। स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी भीमाशंकर परिसरात पोषक वातावरण असल्यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याकरता आदिवासी विभाग आणि कृषी विभागानं एक पुरस्कार जाहीर केला आहे। यंदा दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांचं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना चौथीतल्या विद्यार्थ्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय। मला दिवाळीला कपडे न देता सोयाबीनला भाव द्या, असं या लहान मुलानं पत्रात म्हटलं आहे। मालेगावातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता रब्बी हंगाम सुद्धा धोक्यात आलाय। रब्बीचं 12,775 हेक्टर लागवडीचं उद्दिष्ट असताना केवळ 90 हेक्टरवरतीच ही लागवड झाली। गहू, भुईमूग यासह विविध गोष्टींची लागवड झाली, पण यंदा धान्य टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होते आहे। रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर भेल माशाचं पिल्लू वाहून आलं होतं। या पिल्लाला वाचवण्याचे प्रयत्न वनविभागाकडून केले जात आहेत। साधन सामुग्री सुद्धा कमी असल्यानं या मदत आणि बचाव कार्यात काही अडचणी येत आहेत। ग्रामीण भागातील जनतेनं महायुतीला स्वीकारलंय, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आमच्या दृष्टीने सोप्या आहेत, असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45 खासदार निवडून येतील, तसंच विधानसभा निवडणुकीत 215 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या धमकीमुळे विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सुरक्षा वाढवून मागितली आहे। मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंच अशा प्रकारे जिवे मारण्याच्या धमक्या आल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरून गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम या शिवसेना शिंदे गटाच्या 2 दिग्गज नेत्यांमध्ये मोठा वाद आहे। हा वाद आता विकोपाला जाऊ लागलाय। खासदार गजानन कीर्तिकर यांनी एका पत्राच्या माध्यमातून रामदास कदम यांच्यावर खरमरीत भाषेत टीका केली। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वेगवेगळे होर्डिंग्स लावले आहेत। होर्डिंगच्या माध्यमातून लोंढे यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात। मात्र या होर्डिंगबाजीमुळे अतुल लोंढे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक तर नाहीत ना, अशी चर्चाही सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला दाखला खरा नसून तो खोटा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। भाजप नेहमीच खोट्या गोष्टी पसरवत असतो आणि
त्यांनीच याचं राजकारण केल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केला. चिपळूणमध्ये आजपासून वशिष्ठी नदीवरचा गाळ काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तिसरा टप्पा हा आहे. गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्याकडून अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि डंपर पुरवण्यात आले आहेत. हिंगोलीच्या सेनगाव शहरात महामार्गावर ठाकरे गटाकडून रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि पीक विम्याच्या पहिल्या हप्त्याकरता हे आंदोलन करण्यात आलं. येत्या 8 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. धुळ्यावरून मुंबईला जाणारी धुळे मुंबई एक्सप्रेस आता रोज धावणार आहे. ही रेल्वे रोज धावावी यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि आता धुळेकरांचा प्रवास सुखद होणार आहे. महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या संदर्भात ब्ल्यू जेट कंपनी व्यवस्थापनाला न्यायालयात खेचणार असल्याची माहिती शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी दिली. यावेळेला ओझरडे यांनी गोगावलेंचं राजकारण म्हणजे नेमक्या मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप केलाय. दिवाळीच्यामुळे नागपूर जिल्ह्यात 5 दिवस कुणबी मराठा नोंदी तपासणी बंद राहणार आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 23 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आणि त्यात 46 नोंदी फक्त सापडलेत. गुरुवारपासून कुणबी नोंदी तपासणी पुन्हा एकदा सुरू होतील. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याकरता एक विशेष मोहीम राबवण्यात येते. मंद्रुप पोलीस स्थानकाच्या हद्दीत कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीवर गेलेले नाहीत तर या दाखल्यांच्या संदर्भातला शोध त्यांना पूर्ण करायचा आहे. कुणबी इतिहास शोधण्यासाठी सर्वच कार्यालयातले कर्मचारी आता जुन्या फायली घेऊन तपासणीच्या कामाला जुंपले आहेत. या ठिकाणी अभिलेखांची तपासणी युद्धपातळीवर केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात टँकरमधून इंधन चोरी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. ही टोळी डिझेलसोबतच टँकरच्या डिस्क आणि टायर सुद्धा चोरून नेत असल्याचं तपासणीत समोर आलंय. विविध वाहन चालक आणि मालक यांचं नुकसान झालंय. हे नुकसान आता भरून देण्याकरता पोलीस प्रयत्न करणार आहेत. मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलानं आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. रेल्वेच्या 5 विभागातून खाजगी ट्रॅव्हल्स एजंटच्या आवारात छापेमारी करण्यात आली. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत 317 जणांना अटक करून 269 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच मोठा दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे. रेल्वे विभागात 8 जणांना अटक करण्यात आली. ₹1 कोटी अहमदनगरमधलं लाचेचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. गणेश वाघ गेल्या 10 दिवसांपासून फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील MIDCच्या सहाय्यक अभियंता आणि अमित गायकवाड यांना ₹1 कोटी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या गुंडांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या चोरट्यांच्याकडून आतापर्यंत ₹3,96,000 किमतीचे 66 ग्रॅम वजनाचे दागिने आणि एक दुचाकी असा ₹4.5 लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी केली. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राजवाड्यावर 50,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती आणि जिजाऊंची प्रतिमा या माध्यमातून साकारण्यात आली. बीडमध्ये पोलीस स्थानकाच्या जवळ तरुणांनी एकमेकांच्या अंगावर फटाके फोडत मस्ती केल्याचं समोर आलंय. अंगावर फटाका फुटल्यानं 2 जण किरकोळ जखमी झालेत. या हुल्लडबाज तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. अशा बेरोजगार आणि बेजबाबदार तरुणांना पालकांनी समज द्यावी, अन्यथा प्रशासनानं गंभीर इशारा द्यावा अशी मागणी सामान्य नागरिक करतायत.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळतीतल्या मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर तसंच आजूबाजूच्या भागात मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी रोषणाई करण्यात आली. यामुळे भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची.